अच्छा, सावस्त्री क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी बेसाच्या या सेमिनारच्या कार्यक्रमात उपस्थित आपल्या नागपुरातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांचं एक अधिकारी क्षेत्रामध्ये चांगलं नाव असलेले इथे उपस्थित असलेले PS खोब्रागडे साहेब, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट शुक्ला साहेब, निमजेजी, इतर सर्व मान्यवर आणि आपल्या या बँकेचे डायरेक्टर असलेले आमचे मित्र आशिष सरोदे, उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ आदरणीय व्यक्तिमत्व आणि बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम तर मी आशिष सरोदे आणि त्यांचे सर्व डायरेक्टरना मी माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतोय की एक चांगला उपक्रम त्यांनी सर्वसामान्य लोकांकरता, गोरगरीब लोकांकरता, विशेषतः आपल्या आंबेडकरी विचाराच्या लोकांकरता ही जी बँक सुरू केली आहे त्याकरता मी आशिष भाऊचा खूप खूप धन्यवाद मानतो आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे ही फार गरीब म्हणजे गरजेची बाब आहे. आपण बघतो खूप मोठमोठ्या बँक आहे आपल्या इथे, नॅशनल बँक आहे, परंतु एखादा गरीब मुलगा किंवा मुलगी एखादा उपक्रम सुरू करायचा असेल आणि त्याला जेव्हा पैशाची गरज असतं तर ते बँकवाले सगळ्यात पहिले आपल्याला विचारतात की तुमचं अर्निंग सोर्सेस काय, म्हणजे तुम्ही पैसे परत करू शकाल की नाही, हा विचार करून ते लोक आजकाल ते नॅशनल बँक लोन सँक्शन करत असतात. आणि मला असं वाटतं की जो प्रथमच एखाद्या क्षेत्रामध्ये येत असेल, उद्योग क्षेत्रामध्ये म्हणा की एखाद्या छोट्याशा व्यवसायामध्ये येत असेल, तर अशा मुलांचा, अशा मुलींकरता फार चांगलं हे एक प्लॅटफॉर्म आशिष भाऊने निर्माण करून दिलेलं आहे, तुम्हाला सांगतोय. परंतु माझ्या बघण्यामध्ये हे आलं आहे खोब्रागडे साहेब, बरेचसे लोक पैसे घेऊन घेतात मग परत करत नाही. ही वास्तविकता आहे. कारण की बरेच लोक माझ्याकडे येतात की भाऊ त्या बँकवाल्याला थोडंसं फोन करा. मग कशासाठी? काही नाही हो म्हणते, थोडंसं माझे मी लोन घेतलं होतं म्हणते, आता ते माझ्या घरावर कुडकी आणली म्हणते ते, तर तो फोन करा. अरे परत का नाही केला? मग करणार आहो म्हणतो. मग तो बँकवाला मला फोन करते की भाऊ तुम्ही ज्या व्यक्ती करता फोन केला तो व्यक्ती 5 वर्षापासून फिरवून राहिला म्हणते, आज देतो, उद्या देतो, परवा देतो, करतो म्हणते. हे सगळं झालं, पण नंतर हा तो लोन घेतो की जो पैसे घेतो, एक दिवस तू या स्टेजवर येतो की जा मी पैसे देत नाही म्हणते तो. म्हणजे तुम्हाला जी वास्तविकता आहे, खरं सांगतो मी तुम्हाला. तर अशा वेळेस सुद्धा आपण सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. जो व्यक्ती किंवा जी संस्था आपल्याला अडचणीच्या वेळेस आपल्याला मदत करते त्या व्यक्तीचे पैसे परत करणं सुद्धा गरजेचं आहे. आपण पैसे परत करू तर आपल्यासारख्या दुसऱ्या गरीब व्यक्तीला ते मदत करतील. आपणच डुबवू तर ती बँक डुबेल आणि उद्या आशिष भाऊ सुद्धा याच्यात नुकसानीमध्ये दुसऱ्याला मदत करू शकणार नाही. तर असं व्हायला नाही पाहिजे. आपण सगळ्यात या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे की ही संस्था जी आहे ही संस्था आपली आहे आणि आपल्याकरता उघडलेली आहे असं समजून आपण काम करायला पाहिजे. आशिष भाऊ तुमचं जेवढं मी धन्यवाद करायचं ते कमीच, पण तुम्हाला सांगते तुमचा सेमिनार आहे, तुम्हाला या लोकांना मार्गदर्शन करायचं आहे. आता इथे बसलेले कदाचित तुमचे एजंट वगैरे पण असेल, काही असेल तुमचे, या लोकांना तुम्हाला मार्गदर्शन करायचं. परंतु तुम्हाला खरं सांगतो आहे की सध्या जे परिस्थिती आहे आपण बघतो की बा स्टँडअप इंडिया, स्टार्टअप इंडिया, मेड इन इंडिया असे खूप स्कीम आपल्याकडे आले आहे, परंतु पैसे नाही आले आपल्याकडे. योजना आल्या, योजना ह्या कागदावर आलेल्या आहे. आता खोब्रागडे साहेब माहित आहे त्या क्षेत्रामध्ये त्यांनी इतके कामं करतात, ते गोरगरीब लोकांकरता. कागदावर एखादी योजना आली म्हणजे ते झालं असं नाही आहे की आता किती लोकांना खरोखर त्या स्टँडअप इंडियाच्या माध्यमातून किंवा स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून किती लोकांना म्हणजे पैसे मिळाले आणि केस सँक्शन झाली हे तुम्ही रेशो काढा. तुम्हाला सांगतो 10% नसेल आणि 10% जे असेल ते कोण राहील? गिरीश पांडवच्या जवळचा राहील एखादा, त्याला मिळालं राहील. एखाद्या खोब्रागडे साहेबाच्या जवळचा राहील, त्याला मिळालं. परंतु सर्वसामान्य लोकांकरता कुठलेही बँकेमध्ये काही ठाव ठिकाणा नाही आहे.
ही वास्तविकता आहे, हे तुम्हाला सांगितलं. मी काही खूप जास्त बोलणार नाही. आशिष भाऊचं मार्गदर्शन तुम्हाला ऐकायचं आहे. मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आमचे आशिष भाऊ याचे धन्यवाद मानतो आणि थांबतो. नमस्कार. जय हिंद, जय भीम.